काही जणांचं म्हणणं असतं की लग्न झाल्यावर डिप्रेशन येतं, तर काही जण असंही म्हणतात की लग्न नाही, सिंगल आहे त्यामुळे जास्त डिप्रेशन. त्यामुळेच नुकतंच विवाहित आणि अविवाहित लोकांच्या मानसिक आरोग्याबाबत एक संशोधन करण्यात आले. यात विविध वयोगटातील लोकांचा समावेश करून त्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास देखील करण्यात आला, ज्यात कोणत्या नातेसंबंधात राहिल्याने डिप्रेशनचा धोका जास्त निर्माण होतो हे समोर आले. या संशोधनात नक्की काय समोर आलंय हे समजून त्याची कारणं आणि त्यावरील उपचारही पाहूयात. या संशोधनानुसार विवाहितांचं मानसिक आरोग्य स्थिर असून त्यांना स्ट्रेस आणि डिप्रेशन कमी प्रमाणात असतं. या उलट अविवाहितांचे मानसिक आरोग्य जास्त धोक्यात असतं. खरं तर अविवाहित राहिल्याने व्यक्तीमध्ये एकटेपणाची भावना जागृत होते, ज्यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशनची शक्यता वाढते. या उलट विवाहितांमध्ये पार्टनरकडून मिळणारा पाठिंबा, प्रेम आणि सोबत यामुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत होते आणि त्या एकमेकांचा आधार देखील बनतात. परिणामी मानसिक समस्यांचा धोकाच निर्माण होत नाही. डॉक्टरांच्या मते लग्न केवळ दोन व्यक्ती बंधनात अडकतात इतकंच नाही, तर त्यांना एकमेकांचा आधार मिळतो हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं. अविवाहित व्यक्तींना आयुष्यात एकटेपणा जाणवतो, ज्यामुळे भविष्यात मानसिक समस्या उद्भवू शकतात. या उलट लग्न झालेल्या व्यक्ती कुटुंब आणि मुलांच्या सहवासात आनंदी असतात. आता त्यामुळेच अविवाहितांनी त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावरील काही सोप्या टिप्स पाहूयात. 1. मानसिक आरोग्यासाठी अशा व्यक्तींनी जास्तीत जास्त लोकांच्या सहवासात राहायला हवं. 2. कुटुंबियांसोबत किंवा मित्रपरिवारासोबत वेळ सुद्धा घालवायला हवा. 3. जर तुम्हाला जास्तच एकटेपणा, डिप्रेशन जाणवत असेल तर डॉक्टरांची मदत सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 4. तुमचा वेळ एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवा. 5. तुम्ही दररोज व्यायाम, मेडिटेशन करू शकता. यामुळे तुमचं मानसिक आरोग्य नक्कीच उत्तम राहील.